कधी कधी आपण खूप थकून जातो, आयुष्याचा भार सहन होत नाही, सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण त्याच वेळी स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असतो. आपल्याला दिसत नसला तरीही आपल्याला सावरत असतो. तुमचा प्रत्येक संघर्ष स्वामी पाहत आहे. तुमची प्रत्येक प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते. फक्त थोडी श्रद्धा आणि थोडी सबुरी ठेवा. चमत्कार घडायला वेळ लागतो, पण घडतो नक्की. स्वामी म्हणतात, आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटांचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो. स्वामी महाराज कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामं ठेवणार नाहीत. जे आणि जेवढंही तुमचं नुकसान झालं त्याची भरपाई ते अन्य गोष्टीने करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना, म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं असतं. स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहतात, आपले रक्षण करतात, सर्व संकटातून आपल्याला बाहेर काढतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या मुलांवरती राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी सदैव तुमचे व तुमच्या परिवाराचे रक्षण करतील, सर्व समस्या दूर करतील. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 7 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. बाळा, जर दिशाच योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही. कोणी तुम्हाला काय म्हणतं याची पर्वा करू नका, कारण तुमची परिस्थिती तुम्हालाच माहीत आहे, लोकांना नाही. स्वामी म्हणतात, आपल्या सुखाची व्याख्या आपणच स्वतःच ठरवावी. दुसऱ्यांकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. स्वामी म्हणतात, कोणत्याही प्रसंगाला न डगमगणारी व्यक्ती थकत नाही असं नाही. फक्त तिचा थकवा दिसत नाही, कारण जखमांमधून ती शिकलेली असते की वेदना शरीराची असते आणि सहनशक्ती मनाची. आयुष्य जसं जसं आपलं पुढे जाते तसं तसं खूप काही आपल्या आयुष्यात बदलत जाते. परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, अपेक्षा, स्वभाव सगळंच बदलत राहतं. काही माणसं कायमचे आपले राहतात तर काही फक्त त्या क्षणिक पाहुण्यांसारखी असतात. वेळ आणि अनुभव आपल्या दृष्टिकोनाला बदलतात, समजून घेण्याची पद्धत बदलते आणि आयुष्य आपल्याला शिकवतं की सर्व काही स्थिर नसतं. बदल हाच खऱ्या आयुष्याचं खरं रूप आहे. हे स्वीकारणं जमलं की आयुष्य सोपं होतं. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 6 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, शांती तेव्हा सुरू होते जेव्हा अपेक्षा संपतात, मन तेव्हाच हलकं वाटतं जेव्हा तुलना थांबतात, आणि आनंद तेव्हा सापडतो जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो. वाईट कोणीच नसते जीवनात. अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरीही कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. प्रत्येकाची यश मिळवण्याची वेळ वेगवेगळी असते. तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा, आज किंवा उद्या यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार. वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. स्वामी म्हणतात, प्रयत्न आणि सातत्य या 2 गोष्टी जवळ असल्या तरच आयुष्यात अशक्य असं काहीच नाही. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा देखील आहे, तो कधी बदलत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जे गेले ते गेले, आता मागे वळून पाहायचं नाही. जुन्या जखमांना पुन्हा मनात जागा द्यायची नाही. काही लोक आले, काही निघून गेले, त्यांच्यासाठी आता अश्रू वाया घालवायचे नाहीत. जे तुटलं ते तुटलं, त्यांचा हिशोब कशाला. आयुष्य अजून बाकी आहे, थांबायचं कशाला. प्रत्येक शेवट नवीन सुरुवात घेऊन येतो. प्रत्येक
अंधारानंतर सूर्य पुन्हा उगवतो, म्हणून भूतकाळाला शांतपणे निरोप द्यायचा आणि नव्या स्वप्नासोबत पुन्हा जगायचं. जे गेलं ते गेलं, आता फक्त पुढे चालत राहायचं, स्वतःसाठी हसायचं आणि मनापासून आपलं जीवन जगायचं. स्वामी म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, माफ 1000 वेळा करायचं, पण विश्वास एकदाच ठेवायचा. आपण किती चांगले आहोत हे लोकांना पटवून द्यायच्या भानगडीत पडू नका. लोक त्यांच्या गरजेनुसार तुम्हाला चांगलं किंवा वाईट ठरवत असतात. स्वामी म्हणतात, स्वभाव भोळा ठेवावा, पण इतका नाही की लोक त्यावर पाय पुसतील, कारण जिथे सीमा नसतात तेथे माणसाचं मोल राहत नाही. जर सर्व काही तुमच्या विरोधात चाललेलं असेल तरीही हे विचार करण्याचं धाडस असलं पाहिजे की एक दिवस सगळं काही ठीक होईल. तुमचा एक सकारात्मक विचार 100 अडचणींपासून तुम्हाला चिंतामुक्त करू शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन अशा एका मोटिवेशन संदेशासोबत. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. भेटूया अशाच नवीन एका संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.